उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे मोदक. मला सुरुवात भजन सुरुवात भजन आणि नंतर डीजे. एक शेवटचा प्रश्न विचार आणि ज्याचं हे उत्तर देणार ना तो हा रॅपिड फायर विन करेल असं मी म्हणेन. प्रसादाचा शिरा बनवायचा आणि तो कसा बनवायचा? हरीशने ज्या पद्धतीने हात स्पीडने काढलाय. जर बनवेल तर म्हणजे किचनची वाटच लावून टाकेल. सिंचना बनवेल तर माझ्यासाठी चांगली बनवेल. बाकी माहित नाही. बनवेल तर खूप छान बनवेल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आली आणि एक गोड जोडी माझ्यासोबत आहे. तुम्ही बघू शकता. कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. तो मी एक छोटासा रॅपिड फायर आणणार आहे. उकडीचे मोदक की तळलेले? उकडीचे मोदक. मला नाही, मला असं वाटतं दोघांचं ट्युनिंग आहेच. हे घरगुती गणपती की मंडळाचा गणपती? मला तर दोन्ही. घरगुती गणपती. पारंपरिक सजावट की मॉडर्न सजावट? पारंपरिक. एक अशा पद्धतीची सजावट एक प्रकारे आवडते? कशा प्रकारची म्हणजे? किंवा समज आता बाप्पा येणार आहेत तर आता तुम्ही स्टेजवर जसं आता क्रिएटिव्हने केले असंच जर तुला चान्स असेल तर तू कशा पद्धतीने फुलांची करशील? या मी फुलांचंच करेन. बट मला ना असं बरेच दिवसांपासून डोक्यात आहे, म्हणजे गेल्या वर्षी पण हे डोक्यात होतं बट मी करू नाही शकले कारण मी तिकडे नव्हते. असं ना कापूस वगैरे असतो ना, ते कापूस असं चिकटवून त्या पडद्याला पाठीमागे लाईट्स असे लावायचे जेणेकरून बाप्पा ढगात आहे असं ते मला तयार होतं ना. ते मला खूप करायचंय. तसं मनात तर खूप आहे पण देवाच्या कृपेने जर सुट्टी मिळाली तर नक्कीच मी लवकर घरी जाऊन ते करेन. गणपतीत भजन की डीजे वाला वरातीतला तो म्हणजे असं बोलतो ना मिरवणुकीतला डान्स? दोन्ही. मी असं म्हणेन की सुरुवात भजन आणि नंतर डीजे. पुरणपोळी की लाडू? पुरणपोळी. आरती म्हणणं की ढोल ताशा वाजवणं? ढोल ताशा वाजवणं. दोन्ही ऍक्च्युली दोन्ही पण येतात ढोल ताशा वाजवतं? हो मी वाजवलंय आधी. हो. विसर्जन मिरवणूक की शांत असं विसर्जन करतो? विसर्जन मिरवणुकी. हो, आता ती आपल्याला सवय पडली आहे. स्वतः शांत नसते त्यामुळे मिरवणूक पण म्हणजे दुसऱ्यांना त्रास होऊ नये, नॉईज पॉल्युशन होऊ नये इथपर्यंतच ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या म्हणजे आपण वाजत गाजत तो गणपती न्यायचा आणि आजूबाजूचे वृद्ध लोक असतील, आजारी पेशंट्स असतील ज्यांना त्रास होईल वगैरे असं काही न करता थोडंफार म्हणजे प्रमाणात असं. मला एक सांगा, गणपतीत घरच्यांसोबत जे धमाल येते की मित्रमैत्रिणींना घरी घेऊन येणार ती धमाल? मला मित्रमैत्रिणींपेक्षा असं वाटेल की आमचं जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे मला फॅमिलीसोबत जे राहायला मिळतं ना ते मला खूप जास्त आवडतं. मग त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केल्यानंतर एखाद्या वेळेस गौरीच्या मुहूर्ताच्या वेळेस वगैरे जर फ्रेंड्स वगैरे आले तर तेवढा टाइम स्पेंड ठीक वाटतं. बट मला फॅमिलीसोबत वेळ घालवायला खूप जास्त आवडतं. अगदीच कारण फॅमिलीसोबत वेळ घालवायला मिळतच नाही. त्यामुळे अशा ओकेजनमध्ये जर फॅमिली एकत्र येत असेल तर ऑफकोर्स फॅमिलीच. एक शेवटचा प्रश्न विचार आणि ज्याचं हे उत्तर देणार ना तो हा रॅपिड फायर विन करेल असं मी म्हणेन. प्रसादाचा शिरा बनवायचा आणि तो कसा बनवायचा? हरीशने ज्या पद्धतीने हात स्पीडने काढलाय. प्रसादाचा शिरा कसा बनवायचा म्हणजे त्याची कृती सांगायची आहे. म्हणजे तूप टाकायचं, त्यात छान रवा टाकायचा. मी सांगते. रवा पहिला भाजून घ्यायचा छान असा लाल बुंद. त्याच्यानंतर तेलावरती रवा तो टाकायचा. त्याच्यानंतर काजू, आपण केळीवाला पण केळी काजू आणि थोड्या वेळानंतर साखर टाकायची आणि मग त्याच्यामध्ये दूध टाकायचं. आता प्रमाण मी जसं असेल तसं. चला, म्हणजे आता लक्ष्मी निवास मालिकेत आम्हाला बघायला मिळणार आहे हा एक शिरा आणि आम्ही लवकर पुन्हा एकदा येऊ तेव्हा हा शिरा तयार असेल. जर बनवेल तर म्हणजे किचनची वाटच लावून टाकेल. सिंचना बनवेल तर माझ्यासाठी चांगली बनवेल. बनवेल तर खूप छान बनवेल. सो थँक्यू सो मच आणि खूप मजा करा. थँक्यू. गणपती बाप्पा तुम्हाला पण गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी छान छान मस्त एन्जॉय करा आपापल्या घरी. थँक्यू सो मच आणि पाहत राहा लक्ष्मी निवास. येस, शेवटी जाता जाता एकदा होऊनच जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.